कसा आहेस रे दिगू तू? म्हणजे मी काय केलं आता? अरे दिगू, तिकडे सखूची तब्येत बरी नाहीये आणि तू इकडे हिशेब बघत बसलायस. बरं नाहीये म्हणजे काय झालं सखूला? तू स्वतः जाऊन बघ की. म्हणजे मी पाहिलं तेव्हा बिचारीच्या डोक्याला पट्टी आणि हात पण गळ्यात होता. काय? अगं पण असं एकदम काय झालं तिला? तेच तर, असं एकदम कसं काय झालं म्हणते मी. कालपर्यंत तर बरी होती. बघ आता म्हणजे खरंच बरं नाहीये की डोक्याला पट्टी बांधून आणि हात गळ्यात घालून रमाई आणि काकूची नक्कल करती. तुलाच कळेल. नक्कल? रमाई आणि काकूची नक्कल? थांब बघतो मी. असं नसतंय. जिंगरोबा म्हणतो संधीची वाट बघत नसते बसायची, संधी आपण जन्माला घालायची. संधीची वाट बघत बसला तर उभा जन्म अपुरा पडेल. दामू शेठ, सखू आजारी आहे हे खरं आहे की लटक? पण असा डाव टाका की चित भी मेरी और पट भी मेरी. सखूचा मोडलाच पाहिजे बघा डाव. सखू, काय अगोचरपणा आहे हा? नक्कल करतेस? रमाई आणि काकूची नक्कल करतेस? नक्कल नाही हो, नाही. गंगा मावशीने माझा हात आणि डोकं दुखत. तुकासुकी बरा दुखतोय हात तुझा? काय झालं हात दुखायला? पहाड फोडलेस की चर खणलेस? आणि लहान वयात कसली आली ग डोकेदुखी? उगीच काही सबबी सांगू नकोस. एक शब्द बोलू नकोस सखू. आजारपणाचं ढोंग करणे इतपत मजल गेली तुझी. मोठ्यांची नक्कल करतेस? लाज नाही वाटत? रमाईची नक्कल करण्याची हिम्मत कशी झाली तुझी? इतके दिवस तुला मी साधी सरळ भोळी भाबडी समजत होतो. तू तर पक्की बिलंदर निघालीस का? आता यापुढे तुला मी अजिबात पाठीशी घालणार नाही सकू. गप्पा बस, एकदम गप्पा. घरात पाय टाकल्यापासून बघतोय मी. मनात येईल तसंच वागतेस तू. पण आता एक पाऊल पुढे टाकलेस तू सकू. मोठ्यांची नक्कल करतेस, खिल्ली उडवतेस. पूर्वी रडायला लागलीस की वाईट वाटायचं, पण आता तुझं रडणं डोक्यात जायला लागलंय माझ्या. रमाईला बरं वाटत नव्हतं, तिचं डोकं दुखत होतं म्हणून तिने पट्टी बांधली होती. तशीच पट्टी बांधून रमाईची खिल्ली उडवण्या इतपत मजल गेली तुझी. आई किती हाल चाललेत पोरीचे. बाकी कुणी पण बोलू दे, पण नवरा बोलला की बाईच्या अगदी जिवारी लागतं. दिगूदादा असं नाहीत खरं तर, पण यमुताईंनी मन काळ करून ठेवलंय. ऐकलंस ना दिगू काय म्हणाला? रडणं डोक्यात जातं त्याच्या. त्यामुळे तर रडत बसू नकोस. काम होऊ देत पटापटा. लोणी काढायचंय, चटणी करायची आहे आणि न्याहारी काय जेवणाच्या वेळेस होणार आहे का? हात चालव पटापटा. रमाई कशी केली?
धाकल्या मालकीनबाईंनी सांगू नको म्हटलंय म्हणून गप हाय म्या. बिचारी खरंच लागलंय हे सांगाय बघत होती, तर दिगुदादांनी काय बी ऐकलं नाही. तिच्यावरच वरडले, समद थोरल्या मालकीनबाई आणि यमुनाताईंमुळं. पण देव बघतोय, जसं कराल तसंच भोगावं लागल. बाई 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 बाई, रमाई, बघितलंस ना सखूची नाटकं? तुझी नक्कल करणे इतकी हिंमत वाढलीये तिची. पण तू असंच का सोडलंस तिला? दिगू ओरडला, पण तू तू तशीच निघून आलीस का? एवढी चांगली संधी अशी वाया का घालवलीस? चांगला तवा तापला होता तर. पण दिगू माझंच काम करत होता ना. दोघांनी तोंड वाजवून काय होणार आहे? आपलं तोंड कधी वाजवायचं आणि कधी बंद ठेवायचं हे मला चांगलंच कळतं. आणि कसं आहे ना यमुने, पाहुण्यांच्या वहाणीने विंचू मरत असेल तर आपली वहाण जपूनच ठेवावी ना. सखूला दिगूकडूनच फटके बसायला पाहिजे. आज मी खूप खुश आहे. वैद्यबू, आमच्या धाकट्या मालकीनबाई सखूताईंचा निरोप आहे. काय? सखूचा? सखूताईंची तब्येत लय खराब आहे. तुम्हासनी लगोलग बोलावलं आहे. काय झालं सखूला? ते तुम्ही स्वतःच बघा. पर वैद्यबुवा, त्यांच्या उमाई आपण ह्यातलं काही बी सांगू नका असं बजावलंय मालकीनबाईंनी. उगाच त्यासनी घोर नको म्हणून. सखूला बरं नाही, मला ताबडतोब निघायला हवं. दिवाकरने यवाना काम केलंय असेल हो. सखूला बरं नाहीये आणि सखूने बोलावले म्हटल्यावर थांबतात काय हो तिचे बुवा आजोबा म्हणतो मी. खडा तर टाकलाय. बघू, लाट नाही आली तरी पाण्यावर तरंग तर उठणारच हो. बाप, अस्वस्थ झालाय पट्ट्या. काहीतरी घडलंय, घमासान म्हणतो मी. पण मी माझ्या विठुरायाशिवाय कशी आत येऊ? माझा प्राण आहे तो. बाळकृष्ण, तू आधी आत चल बघू. काय करतेस तू इथे? आजीला माझ्या हातची आंबील हवी. इथून तुझ्या मायनीच्या आजीला कशी आंबील भरवशील? का असा उलट सुलट मनात विचारांचा कल्लोळ झालाय? खूप राग येतोय. जितका सखूचा येतोय तितका स्वतःचा येतोय. पण मनासमोर सखूचा चेहरा आला की असं वाटतं ती खरी आहे. आणि तिच्यामुळे जे घरात कलह होत आहेत ते आठवले की त्रास होतोय ना वहिनी? हो पाऊची, मी पडले ना नदीवर. नाही जाऊ देत. अहो पण हे दिगू दादाला सांगायचं ना. हा मला माहितीये दिगू दादाच्या मनात ना तुमच्यासाठी खूप खूप काळजी आहे. हो, मी अंगला सांगण्याचा प्रयत्न केला, सासूबाईंना पण सांगायचा प्रयत्न केला, पण कोणीच माझं ऐकून घेतलं नाही. आणि जेवढं ऐकून घेतलं तेवढं पण त्यांना खोटं वाटतंय.
कोणी माझ्यावर विश्वासच ठेवत नाही, मग सांगून तरी काय उपयोग? अहो मग मला तरी मदत करू द्या. द्या द्या तो वरवंट, मी देतो वाटून चटणी. अहो तुम्ही कशाला? नको, सासूबाईंना जर कळलं ना तर ओरडतील त्या, आणि तुम्हाला जमणार आहे का हे? अहो जमेल हो. अहो द्या तुम्ही ना. अरे विनू, हे काय करतोस काय? हा, तू पाट्या वरवंट्यानी का आता चटणी वाटणार आहेस? डोकं काही गहाण ठेवलेस काय तू? ही कामं पुरुषांची मुलांची असतात. नाही आई, ते अगं वहिनीनं बरं नाहीये म्हणून मदत करतोय ग. फारच पुळका येतोय तिचा तुला. आईची कधी दया आली नाही ती? हे बघ विनू, तिला काही दुखलं खुपलं तर दिगू बघेल हो. आणि जाऊबाई तर आहेतच, आणि आम्ही पण आहोत. तू कशाला सोमडेपणा करतोयस मध्ये मध्ये? आणि बायकांच्या कामात तुझं काय आहे? तू जा ना तिथे पेढीवर, तिथे काहीतरी काम शिक. सारखं आपल्या वहिनी वहिनी करत तिच्या मागे असतोस ते. आता उठशील की नाही? त्या चुलीतलं लाकूड घालीन तुझ्या टाळक्यात. उठ. हे पोरी, तू दिगूच्या आयुष्याचं तर वाटोळ केलंच आहेस, पण माझ्या विनूच्या आयुष्याची माती करू नको म्हणजे झालं. पाया पडत्या तुझ्या मी. दादा दादा, अरे तू तर असं नको ना रे करू दादा. त्या सखूने खोटं नाही बोलत आहे रे. अरे खरंच खूप दुखतंय रे त्यांना, तरी सुद्धा कुणी ऐकून घेत नाही त्यांचं साधं. त्या बिचाऱ्या तर कधीच खोटं बोलणार नाहीत रे दादा, तरी त्यांना शिक्षा मिळते. आणि तू पण सतत रागवत असतो त्यांना. त्या बिचाऱ्या नदीवर पडल्या, डोक्याला लागलंय त्यांना. एका हाताने तर ज्वारी तळावी लागले रे त्यांना. काय? अरे पण मग हे सगळं सकू का नाही बोलली मला? अरे दादा, तू तर कुठं ऐकून घेतोस रे नीट? त्यांना ना उडूनच लावतात तुम्ही सगळे, आणि वर रागवताही. हे बघ दादा, तू खूप चांगला आहेस रे, पण तरी तू असं का वागतोस हे कळतच नाहीये मला. अय्यो अय्यो अय्यो, वा वा वा, पाया पडतो बुवा, पाया पडतो. कोण दामू, तू इथे कसा? अय्यो, मी आता इथेच हो. हा नवा दामू आहे हो. धन्य झालो तुमच्या पाया पडून, पवित्र झालो. दामुशे, एक वेळ मगरीचे अश्रू बघण्याची सवय आहे मला, पण तुझ्यासारख्या माणसाचं गहिवर्ण बघण्याची सवय नाहीये. खरंय हो, खरंय. आता कुणाची शपथ घेऊन सांगू हो? अहो जुना दामू गेला हो, कृष्ण तर बुडाला. हा, ते मालकांची संगत, दुर्जनांची संगत भोवली हो. तुम्हाला सांगतो, त्या दुर्जनांच्या संगतीने खूपच वाईट कृत्य केलं. पण आता फक्त प्रायश्चित्ताचे अश्रू. तुम्हाला सांगतो, आता सरळ मार्गाने जगायचं, सन्मार्गाने जगायचं. अर्धी भाकरी मिळाली तरी चालेल, पण वाईट कृत्य करायचं नाही हो. अर्धी भाकर? हा बर, पण तुम्ही इथे कसे? मी आता इथेच हो, यांच्या पेढीवर लागले हो कामाला. पण तुम्ही इथे कसे? हो, सखूने निरोप धाडला, तिला बरं नाही आहे ना, म्हणून तिला बघायला आलो. होय होय होय, ते मालकीनबाईंना बरं नाही आहे ना. म्हणजे आता सखू माझ्या छोट्या मालकीनबाईच ना. चला चला, आत घेऊन जातो. चला या. दात विचकून नम्र हसतोय खरा, पण याचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे ते ठाऊक आहे मला. हा इथे आहे ही गोष्ट बरी नव्हे. काका साहेब, हे मालक म्हणायचं मला. मालक
मालक, अहो बघा तरी कोण आलंय. काय म्हणताय मुनीमजी? अहो छोट्या मालकीनबाईंच्या माहेरून वैद्यबुवा आले तो. या या वैद्यबुवा या, लवकर या की हो. ते ओळख करून देतो हो. तुम्ही ओळख करून देण्याची गरज नाही मुनीमजी. मोठ्या माणसांचा हा एकमेकांशी परिचय असतोच. आमची दोघांची ओळख आहे. काय शास्त्री बुवा? हो, फार वर्षांपासून ओळखतो मी गजाननला. फार जिगरबाज आणि उत्साहपत्या तरुण होता हा गजानन. काय गजा, वास्तविक या गजाचे वडील बंधू श्रीधर पंत माझे जुने मित्र. फार वर्ष झाली त्याला, पण त्यावेळी या गजाला सोंगट्याचा नाद लागला. त्यामुळे श्रीधर पंतांना काळजी वाटायची, रागही यायचा. पण आता सुटला असेल नाद. लग्न, संसार, जबाबदारी आली आणि श्रीधर पंतही भक्ती मार्गाला लागले. काय गजानन, पिढी तूच सांभाळतोस ना आता? हो मग. पण शास्त्री बुवा, आज अचानक कसं काय आलात तुम्ही? अहो सखूबाईचा निरोप आला, बरं नाहीये म्हणून. त्यामुळे लगोलग आलो. कुठे आहे सखू? सुनबाईने निरोप कसा काय पाठवला? नाही म्हणजे कोणाच्या मार्फत पाठवला ते ठाऊक नाही हो. निरोप मिळाला म्हणून तर आले ना वैद्यबुवा म्हणतो मी. अय्यो, बुवांनी ही भलतीच महत्वाची माहिती दिली हो. सोंगट्यांची म्हणतो मी. बाप, बरा बकरा मिळालाय हो. आता हेराफेरी करायची दामुशेठ आणि अलगद या काकोबाच्या गळ्यात टाकायची. अगं काय सकू, काय झालं हे मला सांगायचं तरी. अहो चटणी तयार आहे आणि लोणी पण तयार आहे. फक्त आता गरम गरम थालीपीठ. खरंच किती साधी आहेस ग तू सकू. निहारीचं नाही विचारत आहे मी. काय दुखतंय खुपतंय हे विचारतोय. तुला लागलंय, तू नदीवर पडलीस हे मला विनूकडून कळावं. तू का नाही सांगितलंस मला? जा चल जा. आता हिला मी सोडणार नाही. थांब, बुडवतेच तुला. आज सुटत नाही तू माझ्या तावडीतून. माणिकताईंनी मला पाडलं. मला नदीत ढकलणार होत्या. हे कसं सांगू मी तुम्हाला? त्यावरून पुन्हा आरडाओरडा होईल. मग कशी काय सांगणार मी तुम्हाला? बघ, अजूनही गप्पच आहेस. अगं सकू, रागावून नाही विचारत आहे मी. आणि मी रागावतो, पण का रागावतो, का कठोरपणे वागतो त्याचा विचार कर ना. तुला कोणी बोलू नये, त्रास देऊ नये म्हणून वागतो ना. आणि मी तुला ओरडतो, पण मदतीला धावून येतो की नाही? तुला कळत नाही का ग सकू? मग उगीच तुला ओरडा खावा लागतो. दिगो, अरे कुठे आहेस? आलो रमाई. मगाशी रागवलात, आता काळजीने बोललात. पण मला भीती वाटत होती परत रागवलात तर. विठुरा, तुझ्यासारखी माया आऊंची पण राहील ना रे माझ्यावर. गजानना, आठवण येते का श्रीधर पंतांची? अगदी भला माणूस, तुकारामाचा अवतारच जणू. असा विठ्ठल भक्त मी पाहिलाच नाही. निर्मळ मनाचा, दानशूर, पापभीरू माणूस. मला आठवतंय, तुमच्या परसदारी असलेल्या खोलीत सदैव हरिनाम, भजन, कीर्तन, सत्संग चालायचं. मी जेव्हा इथे यायचो तेव्हा त्यांना तिथेच भेटायचं. काळाबरोबर जुन्या आठवणी पण मागे टाकाव्या लागतात वैद्यबुवा. कारण भूतकाळात जगून चरितार्थ चालत नाही, हेही लक्षात असेलच ना तुमच्या. पण असो, नमस्कार.
नमस्कार. आज अचानक कशी काय वाट चुकलात? ते अयो चुकून नाही हो, मुद्दामून वाट वाकडी करून आलेत बघा वैद्यबुवा म्हणतो मी. ते आपल्या छोट्या मालकीनबाई आजारी असल्याचा निरोप त्यांना धाडला म्हणून आले तो ते. छे छे, काहीतरीच काय बोलताय. सुनबाई कशाला निरोप पाठवतील? माझं पूर्ण लक्ष असतं सुनेकडे. अहो सून नाही, मुलगीच आहे ती आमची. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. सखू अगदी ठणठणीत आहे. आणि कुणी सांगितलं आजारी आहे म्हणून? अगं नाही रमाई, सखूला खरंच बरं नाहीये. नदीवर पडली ती आणि डोक्याला मुकामार लागलाय तिच्या. हात पण दुखावलाय तिचा. नको तेव्हा नको ते बोलणं कसं सुचतं रे तुला, मूर्ख मुला. वा दिगू वा, चांगला शेपटीवर पाय दिलास महामायेच्या. भडकली बघ तशी. रमाबाईन काय म्हणतायत जावे बापू? सखू नदीवर का गेली? तुमच्या अंगणात तर बारोमास पाण्याची विहीर आहे. अहो काही नाही हो, नव्या सुनेमध्ये जरा उत्साह जास्तच असतो ना. सासरच्या लोकांची मर्जी मिळवायची असते ना. सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं असतं. हे मी करते, ते मी करते, सगळं असंच सुरू असतं. आणि तिला नदीचं अप्रूप आहेच. तुम्ही नका काळजी करू त्याची. पण दिगू ना, अहो नव्या नवलाईच्या दिवसात बायको साधी शिंकली ना तरी नवऱ्याला वाटतं बायको आजारी आहे. मला माहितीये ना, तुम्ही नका काळजी करू. आमची सखू अगदी ठणठणीत आहे. नाहीतर थांबा, मी स्वतः बघून येते तिला. हा आलेच. आले. मी एवढं सांगतोय की सखू नदीवर पडली तरी रमई असं का म्हणाली? अय्यो लागली लागली आग लागली हो. बाई बाई, तुझं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे सखू. तुला की नाही रोजच्या रोज ओवाळायला हवं. तुझी ना रोजच्या रोज दृष्ट काढायला हवी. किती कोण लपलेत तुझ्यात ग. अफाट आहेस ग तू, अचाट आहेस. मला शव देतेस का? पण मी तर तयार आहे. तुझी हौस फिटेपर्यंत खेळ खेळूया आपण आणि बघूया कोण माघार घेतंय ते.